सावरगावच्या डोंगर रांगा जणू काही आकाशाला भिडायच्या प्रयत्नात असायच्या. पावसाळ्यात तर गर्द हिरव्या साडीत न्हाऊन निघायच्या, तर उन्हाळ्यात तप्त पिवळ्या वाळवंटात बदलायच्या. या डोंगरांच्या कुशीत वसलेलं ते गाव अगदी शांत, पण त्या शांतीत कष्टाचा घाम आणि मातीचा वास दरवळत असे. इथल्या प्रत्येक झोपडीला, प्रत्येक शेताला एक गोष्ट सारखीच होती: कष्ट. पण देवदत्त पाटील आणि सरस्वती यांच्या झोपडीला मात्र कष्टाच्या पलीकडे एक स्वप्न होतं. त्या स्वप्नाला दोन नावं होती: विजय आणि संजय. देवदत्त हे अनाथ होते. लहानपणी त्यांना आई वडिलांची माया कधी मिळाली नव्हती. म्हणूनच त्यांच्या मनात ठाम होतं, माझ्या पोरांना मी ती कमी भरून काढेन. त्यांनी कधी उपाशी राहू नये. सरस्वती मात्र एका गरीब शेतकऱ्याची कन्या. वयाच्या 12व्या वर्षी तिचं लग्न देवदत्तशी झालं. त्या दिवशी ती जशी मटक्यात पाणी भरून आली तसा तिचा संसार सुरू झाला. पहिली पोरगी जन्माला आली, पण 2 दिवसांतच निघून गेली. त्या रात्री सरस्वती रडत बसली होती. तेव्हा देवदत्तांनी तिला मिठीत घेतलं आणि म्हणाले, ही आपली नसते. आपली माणसं देव दुसरी देईल. आणि देवानेच दिली. पहिला मुलगा विजय. विजय जन्माला आला तेव्हा आकाशात चंद्रायन होतं. देवदत्तांनी शेतातल्या पिकाची पहिली मूठ त्याच्या पायात टाकली. 2 वर्षांनी संजय आला. संजयचा रंग सरस्वतीसारखा गोरा होता. त्याच्या गालावरती खळी होती. लहानपणी ते दोघं वडाच्या झाडाखाली गोट्या खेळायचे. देवदत्त शेतातून येताना त्यांच्यासाठी आंबट गोड करवंद घेऊन यायचे. सरस्वती ते करवंद मीठ लाल मिरची लावून त्यांना खायला द्यायची. तिच्या मायेच्या हाताचं ते करवंद कधीच विसरता येणार नव्हतं. पण भविष्यात त्या मुलांना ती आठवण किती कडू लागणार होती हे त्यांना ठाऊक नव्हतं. शाळेत विजय नेहमी पहिला यायचा. त्याच्या वहीवर देवदत्त स्वाक्षरी करायचे तेव्हा त्यांचा हात थरथरायचा. बाबा, मला पुण्याला इंजिनियर व्हायचे, विजय एकदा म्हणाला. देवदत्तानं त्या रात्री झोप नाही आली. त्यांच्याकडे फक्त 3 एकर कोरडवाहू शेती होती, एक जुनी गाय आणि मडकीत काही पैसे. पण मुलाच्या डोळ्यांतली ज्योत पाहून त्यांनी ठरवलं, ही ज्योत मी विझू देणार नाही. त्यांनी गावातल्या सावकाराकडे जाऊन हात पसरला. सावकार म्हणाला, देवदत्ता, परतफेड कशी करशील रे? देवदत्त म्हणाले, माझ्या पोराच्या नोकरीच्या पहिल्या पगारातून. सावकारानं जीव तुटवून कर्ज दिलं. त्या कर्जाच्या रकमेने विजयला पुण्याला घातलं. संजयला मुंबईत MBA करायचं होतं. देवदत्तांनी आता आपली जुनी गाय विकली. ती गाय देवदत्तांच्या हाताचं गवत खात होती. दुधाची रोजची भाकर बनवत होती. तिला विकताना देवदत्तांचे डोळे पाणावले. सरस्वतीने आपले लग्नाचे 2 सोन्याचे पैंजण काढून दिले. हे घे संजयच्या फीसाठी, ती म्हणाली. तिच्या पायात पैंजण नसल्याची रिकामटेकडी जाणवायची. पण तिच्या मनात मात्र नवीन पैंजे घालण्याची इच्छा नव्हती. ती होती मुलगा मोठा झाल्याचा अभिमान. दोघं मुलं शहरात गेली. देवदत्त आणि सरस्वती गावात राहिले. पण त्यांची मनं मात्र मुलांबरोबर पुणे मुंबईत फिरत होती. वर्षांनी विजयला नोकरी मिळाली. संजयने नोकरी मिळवली. दोघांनाही चांगले पगार मिळू लागले. देवदत्तांना वाटलं आता त्यांची स्वप्न फुलली. विजयने पुण्यात उज्ज्वला नावाच्या एका उच्च कुळातील मुलीशी लग्न केलं. लग्नाच्या वेळी देवदत्त आणि सरस्वती पुण्याला गेले. उज्ज्वलाला घरच्यांनी त्यांच्याकडे तुच्छतेने पाहिलं. उज्ज्वलाची आई म्हणाली, ही माणसं तर फार गावरान आहेत. सरस्वतीला ते ऐकू गेलं, पण तिने गिळंकृत केलं. संजयचं लग्न अर्चनाशी झालं. अर्चना मुंबईतील पॉश कॉलनी, तिचे वडील मोठे उद्योजक. लग्नात दागिन्यांचा, गाड्यांचा, पैशांचा भरणा होत होता. देवदत्तांनी आपल्या कष्टाचे रुपये, आपली मर्यादा पाहून लग्नात जेवढं देऊ शकत होतो तेवढं दिलं. पण अर्चनाच्या कानावर ते कधीच गेलं नाही. सुनांचं गावाकडे पहिलं पाऊल पडलं तेव्हापासून गोष्टी बिघडायला लागल्या. उज्ज्वला गाडीतूनच उतरताच नाकात रुमाल घालून म्हणाली, अरे रे, इथे किती शेण चिखलाचाच वास आहे. ती चुलीजवळ गेली तर तिला धूर सहन झाला नाही. ती म्हणाली, संजयला गॅस बसवायला सांग. अर्चना तर थेट म्हणाली, विजय, तुमच्या आईचा स्वयंपाक आम्हाला आवडत नाही. आम्ही बाहेरचं जेवण मागू. सरस्वती ते सगळं ऐकून रडली, पण देवदत्तांनी तिला धीर दिला. या नव्या पिढीच्या सवयी आहेत, त्यांच्याशी जुळवून घे, ते म्हणाले. पण एके दिवशी उज्ज्वलाने थेट सरस्वतीला विचारलं, सासूबाई, तुमचं हे गाव सोडून का जात नाही? इथे काहीच सुख नाही. सरस्वतीने उत्तर दिलं,
बाई, ही माती माझ्या पोटच्या पोरांना वाढवणारी आहे. ती कशी सोडू? हळूहळू मुलांचे गावाकडे येणे कमी झाले. बंदच झाले. दिवाळीला फोनवर अर्धवट शुभेच्छा, वर्षातून एकदा यायचे. तर ते 5 मिनिटात निघून जायचे. एकदा देवदत्त आजारी पडले. त्यांना ताप आला. सांधेदुखीने ते जागेवरून उठू शकत नव्हते. सरस्वतीने धाडस करून विजयला फोन केला. विजया, बाबांना ताप आहे. डॉक्टरकडे न्यायला पैसे नाहीत. विजय म्हणाला, आई, मी नुकताच फ्लॅटचा EMIचा हप्ता भरलाय ग. हातात काही नाही. संजयला विचार. संजयला फोन केला तर अर्चनाने फोन घेतला. सासूबाई, आम्ही नुकतीच नवीन BMW घेतली. तिची पहिली EMI भरायची. तुम्ही शेतातलं काहीतरी विका. सरस्वतीच्या हातातला फोन सरकला. ती देवदत्तांच्या पायाशी बसून रडली. देवदत्तांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, मी जिवंत आहे, काही होणार नाही. पण त्या रात्री त्यांना कळलं की त्यांची पोरं आता त्यांची नाहीत. 3 दिवसांनी मुलं गावात आली. पण मागच्या वेळेसारखी प्रेमळ भेट नव्हती, तर त्यांच्या हातात कागदपत्र होती. ते थेट घरात शिरले. उज्ज्वला पायऱ्यांवर उभी राहून म्हणाली, या जुन्या घराचे कागद करा. अर्चना म्हणाली, शेतीची विभागणी करा. विजय म्हणाला, बाबा, जुने विचार सोडा, आता आपण वेगळे व्हावे. देवदत्तांचा आवाज कापला. पोरा, मी तुला इंजिनियर केलं. तुझ्यासाठी मी गाय विकली, कर्ज काढलं. संजयने त्यांना खडसावलं. बाबा, ते तुमचं कर्तव्य होतं. आता आमचा हिस्सा द्या. शेजारी लोक जमले. गावचा सरपंच आला. त्याने सांगितलं, हा हिस्सा नाही, ही माया आहे. पोरांनो, जरा विचार करा. पण विजय म्हणाला, सरपंच हे आमचं आणि त्यांचं खाजगी प्रकरण. शेवटी गावातल्या पंचायतीत कागदपत्र तयार झाली. देवदत्तांनी स्वतःच्या हस्ताक्षराने घर आणि शेतं मुलांच्या नावावर केली. त्यांना फक्त एक छोटीशी झोपडी दिली गेली. तीही गावच्या हद्दीबाहेर, वडाच्या झाडाखाली. त्या दिवशी संध्याकाळी विजयने देवदत्तांची जुनी तोरी मोडली आणि बाहेर फेकली. या या तुमची आता या घरात जागा नाही, तो म्हणाला. सरस्वतीला तिच्या तुळशीच्या वृंदावनाकडे पाहायला सांगितलं. ती म्हणाली, ही तुळशी मी लग्नानंतर लावली होती. तिला पाणी घालायला. पण विजयने तिचा हात धरला आणि दाराबाहेर काढलं. दार बंद झालं. त्या रात्री पाऊस पडत होता. देवदत्त आणि सरस्वती दोघंही भिजत वडाच्या झाडाखाली बसले. सरस्वतीचा सुताचा साडीचा पदर पाण्याने चिघळला होता. देवदत्तांचे हात थरथरत होते. हीच आमची कष्टाची फलदाई, ते म्हणाले. पण त्या रात्री गावातल्या एका विधवा शेजारणीनं त्यांना आपल्या कोरड्या झोपडीत आश्रय दिला. तिथे देवदत्तांना बसून राहता आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सरस्वतीने त्या विधवेच्या घरी भांडी घासायला सुरुवात केली. हातांची बोटं फुटली, पण तिने कधीही मुलांना शिवी दिली नाही. देवदत्त निसर्गाच्या पानापुढे बसून म्हणायचे, नियती, तू बघ, मी पुरुषाचा शेवटचा श्वास घेईपर्यंत माझी परीक्षा घे. ती झोपडी आता त्यांचं घर होतं. रात्री 12 वाजत असे. पावसाचं पाणी आत शिरत असे. पण देवदत्त मात्र सरस्वतीला ऊब द्यायचे. दुसरीकडे विजय आणि संजय त्यांचं जग कोसळायला लागलं होतं. विजयच्या कंपनीत मोठा शेअर मार्केटचा घोटाळा उघड झाला. विजयला त्याच्या बॉसने सही करायला लावली होती. पण केस व्हायला लागली तेव्हा सगळी जबाबदारी विजयवर टाकली. पोलिसांनी ऑफिसमध्ये चक्रा मारल्या. विजयला एका रात्री अटक झाली. उज्ज्वलाने त्याच्या वकिलाला पैसे दिले. विजय बाहेर आला. पण त्याची प्रतिष्ठा, नोकरी, बचत सगळं संपलं. उज्ज्वला पुण्याला तिच्या माहेरी निघून गेली. ती जाताना म्हणाली, मी श्रीमंतांची बायको होते, दिवाळखोराची नाही. तिचे शब्द विजयच्या काळजात पोहोचले. संजयची गोष्ट ही अशीच होती. त्याचा एक मोठा भागीदार होता. त्याने कंपनीतील सगळे पैसे गिळंकृत केले आणि पसार झाला. संजयच्या नावावर कोट्यावधींचं कर्ज आलं. बँकांनी नोटिसा पाठवल्या. घर, गाडी, दागिने सगळं जप्त झालं. अर्चनाने त्याच्यावर डिवोर्सचा दावा केला. मी तुझ्यासारख्या नालायकासमोर राहू शकत नाही, ती म्हणाली. संजय एकटा पडला. मुंबईतल्या एका खोलीत तो उदास बसला होता. रात्री त्याला स्वप्न पडलं. त्याची आई त्याला भाकर घालत आहे. भाकरीत तुपाची धार आहे आणि तो आईला म्हणतोय, आई, ही भाकर खूप गोड आहे. दोन्ही भाऊ एकत्र आले. विजय म्हणाला, संजय, आपण किती चुकलो. संजय म्हणाला, आपण आईबाबांना काढलं आणि आता आपणच उघड्यावर उभे आहोत. ही नियतीची शिक्षा आहे. दोघांनी ठरवलं, चला गावाकडे जाऊ. ते आपली आईबाबा आहेत. त्यांनी पुण्याहून सावरगावचा रस्ता धरला. पण आता त्यांच्याकडे गाडी नव्हती. त्यांची बस पकडली. नंतर लॉरी. नंतर पायी चालायला सुरुवात केली. त्यांच्या पायाला फोड आले.
ओठ कोरडे पडले, पण ते चालत राहिले. त्यांना त्या वडाच्या झाडाची, त्या झोपडीची आणि आईच्या हातच्या भाकरीची आठवण येत होती. सावरगावच्या हद्दीत प्रवेश करताच गावातली माणसं त्यांच्याकडे पाहून थबकली. अरे, हे तर विजय आहे संजय का? हे कसे झाले? एक जुना शेजारी म्हणाला, तुमचे आई बाबा वडाच्या झाडाखाली राहतात, गेलात तर भेटतील. त्या शब्दांनी त्यांच्या काळजाचा तुकडा झाला. ते चालत त्या वडाच्या झाडाखाली गेले. थंड वारा वाहत होता आणि वडाच्या झाडाखाली एका छोट्याशा झोपडीत सरस्वती चुलीवर भाकरी भाजत होती. तिचे केस पूर्ण पांढरे झाले होते. पाठीला कमान आली होती. हाताची बोटं वाकडी झाली होती. देवदत्त जमिनीवर बसून काठी टेकून विडी ओढत होता. अचानक त्यांच्या समोर 2 सावल्या उभ्या राहिल्या. देवदत्तांनी डोकं वर केलं. समोर त्यांचेच दोन्ही लेक. पण काय अवस्था! त्यांचे कपडे फाटलेले, दाढी वाढलेली, डोळ्यात खोल उदासी. विजयचे पाय रक्तबंबाळ झाले होते. संजयच्या हातातली बॅग फाटली होती. दोघांनी हात जोडले. विजयचा आवाज कापला. बाबा, आई, आम्ही आलो. सरस्वतीने चुलीकडे पाहिलं. हातातली भाकरी खाली पडली. ती उठली. तिचे पाय थरथरले. संजय पुढे सरकला. आई, आम्हाला माफ करा. आम्ही तुम्हाला घराबाहेर काढलं. आम्ही विसरलो की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. आज नियतीने आम्हाला तुमच्या समोर उभं केलं. आमच्याकडे पैसा नाही, प्रतिष्ठा नाही, बायको नाही, काहीच नाही. फक्त रिकामे हात आणि रडणारं मन आहे. सरस्वतीचे डोळे पाण्याने भरून आले. ती म्हणाली, तुम्ही माझ्या पोटची पोरं आहात. मी कशी माफ न करू? पण देवदत्त मात्र अजूनही शांत होते. त्यांनी काठी टेकली आणि उठले. त्यांचा आवाज गंभीर होता. तुम्ही आम्हाला काढलं. त्या दिवशी पाऊस पडत होता. मी आणि तुमची आई दोघंही वृद्ध आजारी अंधारात उभे होतो. तुम्ही दारं बंद केली. त्या दाराला आता हात लावायची हिंमत कशी झाली? विजय आणि संजय यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते दोघंही देवदत्तांच्या पाया पडले. बाबा, आम्हाला क्षमा करा. आम्ही तुमची मालमत्ता घेतली, तुमची माया घेतली. आज मायेशिवाय आमचं कोणी नाही. संजय रडला. बाबा, आम्ही भुकेले आहोत. आमच्या आईच्या हातची भाकर हवी. ती भाकर जगाच्या कोणत्याही पदार्थापेक्षा मोठी आहे, हे आम्हाला आत्ता कळलं. सरस्वती पुढे आली. तिने दोघांच्या डोक्यावर हात ठेवला. तिचे हात थरथरत होते, पण त्या हातात माया होती. उठा पोरांनो, ती म्हणाली. आईच्या पोटात 9 महिने राहिलात. मी तुम्हाला कधी रागावू शकते का? देवदत्तांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्यांनी विजयच्या खांद्यावर हात ठेवला. आम्ही तुम्हाला शिकवलं, संस्कार दिले, पण आम्ही तुम्हाला पैशाचं मोल शिकवलं नाही. कारण आमच्याकडे स्वतःकडे पैसा नव्हता. आमच्याकडे प्रेम होतं, ते आम्ही दिलं. आज तुम्ही प्रेमाची किंमत ओळखली तर मी समाधानी आहे. ते झोपडीत गेले. सरस्वतीने चूल पेटवली तर लाकडाच्या विझलेल्या अंगार पुन्हा जीव आला. भाकरी भाजली गेली. ती भाकर देवदत्तांच्या हातात दिली. देवदत्तांनी ती मोडली आणि दोन्ही मुलांच्या ताटात ठेवली. ही भाकर मी आणि तुमच्या आईच्या कष्टाच्या घामाने शिजवली आहे. तिचा एक घास खा आणि लक्षात ठेवा, पैशाचा भूक भागते पण मायेने भागत नाही. त्या रात्री झोपडीत सगळेजण जेवले. सरस्वतीने विजयाच्या फाटलेल्या कपड्याला शिवण टाकली आणि संजयच्या पायावर जखमेवर तेल लावलं. गावातली माणसं त्या झोपडीत पाहत होती. कोणी म्हणालं, हीच खरी गोष्ट आहे. पैसा गेला तो परत येईल, पण आईबाप मिळाले तर जीवन परत येतं. विजय म्हणाला, आई, आता मी पुन्हा नोकरी करेन, तुमची सेवा करेन. संजय म्हणाला, मी लहान व्यवसाय सुरू करीन. आता आम्ही तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. देवदत्तांनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. बाबा, आता तुम्ही इथेच राहा. आम्ही तुमची काळजी घेऊ. असे म्हणत दोघांनी देवदत्तांना मिठी मारली. अखेर नियतीने त्यांना अगदी त्याच ठिकाणी आणून ठेवलं जिथून त्यांनी सुरुवात केली होती. पण यावेळी त्यांच्याकडे पैसा नव्हता, मोठी घरं नव्हती, सुना नव्हत्या, फक्त आई-वडील होते. आणि तीच खरी संपत्ती होती. वडाच्या झाडाखाली ती झोपडी आता गर्द झाली होती. सरस्वतीच्या चुलीत अंगारे पेटले होते आणि त्या अंगाऱ्यात जळत होता अहंकार आणि तापत होतं ते प्रेम. त्या रात्रीचा तारांकित आकाश त्यांच्यावर साक्षी देत होता आणि वडाचं झाड त्यांना सावली देत होतं. देवदत्त हसले. ते म्हणाले, आता आमची पोरं परत आली. यापेक्षा मोठं सुख नाही. आणि ती कथा संपते, पण तिचा धडा कधी संपत नाही.
आई-बाप ही देवाची देणगी आहे. ती कधीही ओझं नसते. पैसा क्षणभंगूर, पण माया शाश्वत. कथा तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.